नीट राहशील ना? ये. जायच्या आधी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. शांतपणे विसरायच्या नाही. ओके? पहिली गोष्ट, फिजिकल अब्यूज सहन करायचं नाही. मला माहितीये, मला माहितीये. रोहन चांगला मुलगा आहे, त्याच्या घरचेही चांगले आहेत. असं करणारे नाही आहेत ते. पण चुकून असं झालं तर सहन करायचं नाही. चुकून जर तुझ्या अंगावरती हात उचलला तर तू त्याचा हात तोडून टाकशील. ते तर तोडीनच मी नंतर. पण त्याच्या आधी तू मला फोन करायचास, आपलं सामान उचलायचंस आणि इथे तुझ्या हक्काच्या घरी निघून यायचंस कायमचं. दुसरं महत्वाचं, सगळ्यांशी प्रेमाने वागायचं, आदराने वागायचं. कोणाचाही अपमान होईल असं बोलायचं नाही. प्रत्येकाला सेल्फ रिस्पेक्ट असतो आदिरा, पण म्हणून इम्पल्सिव्ह व्हायचं नाही. चुकून काही बोललं तर पटकन रिॲक्ट व्हायचं नाही. अरेला कार्य नाही करायचं. आधी विचार करायचा की समोरची व्यक्ती मला असं का म्हणाली असेल, माझं काही चुकलं असेल का. पटकन वादावादी घालायला लागायचं नाही आणि तुटेपर्यंत ताणायचं नाही. मला प्रॉमिस कर, तू हे सगळं करशील. शांत राहायचं आणि शांत राहायचं. हो, मी सगळं करेन, डोंट वरी. प्रॉमिस कर मला, प्रॉमिस कर. कारण तुला सगळ्या खूप माणसांशी जुळवून घ्यायला लागणार आहे. तुझ्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे. त्यामुळे मला प्रॉमिस कर, तू हे करशील. तू नको ना काळजी करूस. हे बघ, इवन आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. वचन दे मला, वचन दे, तू हे सगळं पाळशील. ओके ओके, आय प्रॉमिस. तुझे काय बोललास ते मी सगळं करेन. तू नको ना रडूस आता प्लीज. नाही. दिलं ना मी प्रॉमिस. हो हो. तर मला रडवेल आणि मग मला मी इथून नाही निघून जाणार. चालेल, नको जाऊस. मी रोहनला सांगतो फोन करून लग्न कॅन्सल. नको. अरे जाणार आहेस एवढं होऊन सुद्धा.